नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी काल मी आली होती अलिबागला. काल जागरण करून पहाटे 4 वाजता झोपले आणि सकाळी 7 वाजता उठून अंघोळ वगैरे करून लगेच तयार सुद्धा झाले. सकाळी फ्रेश झाल्यानंतर पहिले चहा नाश्ता घेतला आणि त्याच्यानंतर लगेच मी ते स्वयंपाकाला लागले. नुसतंच बसून बसून मला कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं चला आज मस्त पैकी स्वयंपाक तयार करूया. जवळजवळ 50 ते 60 माणसांचा मी एकटीने जेवण केला, पण बाकीची तयारी मात्र सगळ्यांनी करून दिली. सकाळी 9 वाजता स्वयंपाकाला लागली होती ती 11:30 पर्यंत माझा सगळा स्वयंपाक रेडी सुद्धा झाला. बाप्पासाठी मोदक आणि भजी बाकीच्या वैन्यांनी वगैरे केले आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पाची आरती केली. तर बाप्पाची आरती झाल्यानंतर सगळेजण आम्ही नंतर जेवायला बसलो. जेवण तर अगदी साधा सिंपल केला होता, पण सगळ्यांना मात्र खूप जास्त आवडला. तर जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर माझी पण पटापट तयारी केली आणि त्याच्यानंतर मी लगेच खरी निघाली. ऍक्च्युली सगळेजण राहण्यासाठी खूप आग्रह करत होते, पण माझी कामं भरपूर पेंडिंग होती, त्यामुळे मला राहता आलं नाही. इतकं सगळ्यांचं प्रेम बघून मला जाता जाता खूप भारी वाटत होतं. आज घरी येताना बऱ्याच जणांनी खूप साऱ्या भेटी दिलेल्या आहेत, जे तुम्हाला पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहायला मिळतील.